गजबजलेल्या शहरात उंच इमारतीमध्ये आपला जीव कोलमडून जातो, पण एकदा का गावची आठवण काढली ना तर आपला सगळा जीव गावात जातो. मग आपले पाय देखील हळूहळू गावच्या ओढीकडे खेचले जातात, का तर तेथील सुख समाधान लपलेलं असतं. आज आपला देखील प्रवास अशाच वळणावर होणार आहे. आ हा 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 हा, ही कॅब घेणार आहे का तू गावाला? आपण गावाला फिरायला जातोय ना. थंडी खूप आहे गावाला पण. अच्छा, आता बघा, आपण माझी तर बॅग भरली, आता तुझी बॅग भरायची बाकी आहे, मम्माची आणि तुझी. एक दिवसाचेच कपडे आहेत, तेवढेच आपल्याला घेऊन जायचे, हा ना. आणि मग आपला प्रवासाच काय, आता आपला प्रवास कसा होणार आहे? मुंबई टू गाव. गावाला जायचंय. तुला गावाला आवडतं ना जायला? अच्छा, माझी आई खेळणी देते तुला, म्हणून तू गावाला येते. मग आता आपल्याला आता बॅगा बिगा उचलून आता हे कपडे पहिले चेंज करायला लागतील. ओके, चला मग आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करायची. नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसानंतर तुमच्या समोर आलोय. आपल्या चॅनलवर कोणत्याही प्रकारचा ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओ नव्हती, तर आज म्हटलं गावचा प्रवास करतोय, तर म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मंडळी, आज निघालोय गावाला पूर्ण फॅमिलीसह. बाईक प्रवास नसणार आहे, चिन्मयच्या पप्पांची गाडी आहे, तर 4 व्हीलरचा आजचा प्रवास असणार आहे. तर आपला प्रवास हा मुंबई टू म्हणजे गावी, म्हणजे आपल्या कोकणात आम्ही निघालेलो आहोत. आणि थंडी खूपच आहे फार. आईला काल फोन केला होता, आई गावी आहे, तर ती म्हणाली थंडी गावाला खूप आहे, तर उद्या सकाळी निघताना बरीच थंडी आम्हाला लागणार आहे. तर हा थंडीतला प्रवास आणि कोकणात जर गावची आठवण आली ना, तर ह्या शहराच्या धगधगीच्या जीवनातून पाय हळूहळू आपले गावाला लगेच सरकतात. आणि गावची खरोखर कुणाला नाही आठवण येत. तर म्हटलं चला आज एक दिवसाचं काम आहे, तर गावाला जाऊ, गावच्या आठवणीत जगू, थोड्याशा गावच्या क्षणात म्हणजे विलीन होऊन जाऊ, ते सुख घेऊ, तो आनंद घेऊ. तर म्हटलं गावाला निघालोय, तर हा प्रवास तुमच्यासोबत करतो. तर चला मंडळी, उद्या सकाळी निघायचं आहे 6-7च्या आसपास. तर आपला हा प्रवास आपण सुरू करणार आहोत. काय उजू, गावाला जायचं आहे ना? ये इकडं सांग. गावाला आपण जाणार आहोत उद्या. आणि आपली बॅग वगैरे पॅक झालेली आहे, पप्पाची झाली आहे. आता तुझी मम्मा बॅग पॅक करते तुझ्या सुटकेस मध्ये. अच्छा, मग आता तुला लवकर झोपायला लागेल, कारण की उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला. हा, आणि थंडी पण आहे, स्वेटर बिटर घालायचं आहे. चला मग, चला आता झोपू आणि थेट कुठं आपण प्रवासामध्ये सगळ्यांना भेटू, हा ना. तर चला मंडळी, तर या ठिकाणी बघा 7 वाजायला आलेत सकाळचे. तर आमचा गावच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करतोय. या ठिकाणी एक बॅग भरलेली आहे, या ठिकाणी एक बॅग भरलेली आहे, आणि कालुकच आहे आधी सध्या. बघा मंडळी, या ठिकाणी आमची गाडी लोड झालेली आहे, आणि ओजल, रेश्मा, चिन्मय, त्या ठिकाणी सानिका. तर आमचा थोड्या वेळातच प्रवास सुरू होईल. गाडी लोड झाली आहे चिन्मय. आणि बघा या ठिकाणी सकाळचं वातावरण, सगळ्या रिक्षा आणि या दोघांची मस्ती, आणि थंडी खूप वाजते. एवढी थंडी पडले ना, तर आपली या ठिकाणी गाडी लोड झालेली आहे. तर थोड्याच वेळात आमचा प्रवास होणार आहे आता गावाला. खूप थंडी लागणार आहे, बघत जाऊ. चिन्मयचे पप्पा आलेले आहेत. माझे पप्पा आले. हाय करायला सांग पप्पासला. गणपती बाप्पा मोरया गणपती मोरया.
जय जय सोय सोय बोल. खाण्यापिण्याची सोय, जेवणा पिवण्याची सोय. हा म्हणजे बघा मित्रांनो, आपला प्रवास सुरू झालेला आहे. नवी मुंबईपासून आपला कोकणचा प्रवास सुरू होतोय. तर आताच आपण गोवा महामार्ग म्हणजे जो आपल्या गावाकडे जाण्याचा रस्ता आहे त्याला आपण त्या रस्त्यावर आपण आहोत आता. तर आपण नवी मुंबईमधून निघालो. सानपाडा, खारघर, पनवेलपर्यंत असा नवी मुंबईचा प्रवास असणार आहे. तर बघा आपण सकाळचा सूर्योदयसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. तर बघा आणि थंडीसुद्धा एवढी लागते की खूप थंडगार क्लायमेट झालेलं आहे या ठिकाणी. तर हा आमचा प्रवास असा सुरू होतोय. तर बघा सूर्योदय आपल्याला दिसतो या ठिकाणी. बघा तुम्हाला सूर्योदय होताना या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर हा असा आपला प्रवास सुरू झालेला आहे सकाळ सकाळ. तर बघा सकाळी 7 वाजता घर सोडलं होतं. गाडी लोड करता करता 7:30 झालं. त्याच्यानंतर 7:45पर्यंत CNGचा भरून आम्ही आता हा प्रवासाला सुरुवात केलेली आहे. गणपती बाप्पाचं नामस्मरण करून या प्रवासाला आपण सुरुवात केलेली आहे. तर बघा आपण आता थोड्या वेळात वाशीचा जो टोल नाका लागतो त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. तर हा आपला प्रवास सुरूच आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी आम्ही देखील उभं राहून म्हणजे सूर्योदयाचा हा क्षण आनंद घेताना आम्ही या ठिकाणी दिसतोय. तर बघा सूर्योदय झालेला आहे मस्तपैकी, म्हणजे व्ह्यू अतिशय चांगला दिसतोय. म्हणून म्हटलं आपल्या व्हिडिओमध्ये ह्याचा एक व्हिडिओ शूट करू म्हणून या ठिकाणी उभं राहिलो. बघा मस्त अगदी दिसतोय सूर्योदय या ठिकाणी होताना. तर आपला प्रवास असाच सुरू राहणार आहे. आपण नवी मुंबईमध्येच अजूनपर्यंत आहोत. तर चला हा प्रवास कसा होतोय आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. बघा आपण वाशीचा टोल नाका सोडलेला आहे आणि आपण पुढच्या दिशेने प्रवास आपला सुरू आहे. तर बघा आता आपण म्हणजे यशवंतराव चव्हाण उड्डाण पूल आहे म्हणजे पुणे एक्सप्रेस, त्याच्या खालून राईट मारून आपल्याला पनवेलच्या दिशेने जायचं आहे. तर त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहे. तर बघा इथे पुणे एक्सप्रेस आपल्याला दिसतोय म्हणजे यशवंतराव चव्हाण उड्डाण पूल. तर बघा याच्या लेफ्ट मारून आपल्याला राईट मारायचं आहे आणि त्याच्या खालून आपण पनवेलच्या दिशेने म्हणजे आपला गोवा महामार्ग त्या दिशेने आपला गावचा प्रवास असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण राईट मारून आता आपण पनवेलच्या दिशेने चाललोय आणि समोरच आपल्याला कोकणाची लाल परी या ठिकाणी पाहायला भेटते. बघा उभी आहे मस्तपैकी. तर तिथून आपल्याला ब्रिज खालून राईट मारून आपल्याला आता पेनच्या दिशेने जायचं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटत असेल की आपला हा प्रवास गोवा महामार्गाच्या दिशेने होत आहे. तर आपण आता पूर्णपणे गोवा महामार्गाच्या दिशेने चाललेलो आहोत आणि सकाळची थंडी अतिशय खूप पडलेली आहे आणि आमचा हा सकाळचा प्रवास या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतोय. आणि यावेळेला 4 व्हीलरनेच आपला प्रवास असणार आहे हा पूर्ण गावपर्यंत. तर या ठिकाणी बघा आज रविवारचा दिवस त्याच्यामुळं रस्त्याला सकाळ सकाळ फिरायला जाणाऱ्या गाड्या सुद्धा लागल्यात आणि आम्ही त्यांच्या अगोदर. तर मंडळी शुभ प्रभात. बघा आपला मुंबईवरून प्रवास सुरू झालेला आहे. तर या ठिकाणी स्नॅक्स म्हणजे त्रिमूर्ती स्नॅक्स आहे, इथे नाश्ता करायला थांबलो. तर संपूर्ण आम्ही सर्वांनी स्नॅक्स खाल्लेला आहे म्हणजे नाश्ता केलेला आहे. म्हणजे वडापाव, मिसळ, कोथिंबीर वडी असा आमचा आजचा हा नाश्त्याचा सकाळी हे होता, नाश्त्याचा टाईम होता. तर मंडळी चला अजून कशा प्रकारे प्रवास होतोय ते ह्या प्रवासामध्ये तुम्ही देखील सामील व्हा. तर बघा मंडळी या ठिकाणी त्रिमूर्ती स्नॅक्स या ठिकाणी आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आणि आता वाजलेत 8:20. आपला सकाळी प्रवास सुरू झाला 7च्या आसपास. घरातून निघालो, गाडी लोड करता करता 7:15 झाले आणि आपण पनवेलच्या थोडं पुढं आल्यानंतर हे त्रिमूर्ती स्नॅक्स कॉर्नर लागतं. या ठिकाणी आपण नाश्ता करायला थांबलेलो आहेत आणि इथून आपला प्रवास गावच्या दिशेने होणार आहे.
तर मित्रांनो बघा, आपला नाश्ता वगैरे करून आपण पेन मधून निघालेलो आहोत. आता आपण कर्नाला फोर्ट म्हणजे पक्षी अभयारण्य या ठिकाणी पोहोचलेलो आहेत. तर मंडळी, हे देखील स्पॉट बघण्यासारखं आहे. इथे ट्रेकिंग वगैरे करण्यासाठी पर्यटक भरपूर या ठिकाणी येतात. तर आता त्या ठिकाणी आपण आहोत. तर इथून आपला प्रवास आता कोकणाच्या दिशेने होत आहे. तर बघा, घनदाट जंगल आणि या ठिकाणी भरपूर थंडी वाजते. कधी पण मी जरी बाईक जरी घेऊन आलो ना, तर इथे भरपूर थंडी लागते. तर हा पूर्ण जंगलाचा भाग असल्यामुळे या ठिकाणी थंडी भरपूरच पडते. तिथून हा आपला प्रवास सुरू आहे. तर आपला प्रवास असा सुरू राहणार आहे. कशा प्रकारे हा प्रवास होतोय तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आज आपण मुंबई टू म्हणजे नवी मुंबई टू गाव असा आपला प्रवास आहे. तर आता सध्या आपण आहोत कर्नाला अभयारण्य या ठिकाणी. तर इथे थंडी खूप भरपूरच लागते. तर मंडळी, कुठे जाऊ नका, प्रवासात तुम्ही देखील सामील राहा. तर मंडळी बघा, आपला प्रवास सुरूच आहे. आता आपण खारपेट्टा या ठिकाणी पोहोचत आहोत. तर बघा, आणि थोडंसं ऊन सुद्धा आता भरपूरच यायला लागलंय, कारण का सकाळी आपण 7-7:30च्या आसपास घरातून निघालो होतो. तर बघा, आपण आता खारपेट्ट्याला पोहोचतोय. मित्रांनो बघा, आपण आता वडकलचा बायपास घेतोय. आपण पूर्वी जो वडकल म्हणजे लेप मारला तर अलिबाग मध्ये आपल्याला जाण्यासाठी रस्ता आहे. म्हणजे लेप मारून राईट म्हणजे ब्रिजच्या खालून आपण अलिबागला जाऊ शकतो. पूर्वी वडकलला खूप ट्रॅफिक व्हायची, त्याच्यामुळे हा बायपास झाल्यामुळे आता ट्रॅफिक होण्याची म्हणजे ही कमी झाली. त्याच्यामुळे हा बायपास निघाल्यामुळे आपण डायरेक्ट आता वडकलवरून निघतोय. तर बघा, आपण आता वडकलला पोहोचलेले आहेत. अंदाजे 8-20 झालेले आहेत. तर मंडळी, हा आपला प्रवास असा सुरू राहणार आहे. तर कुठेही जाऊ नका. तर हा बायपास झाल्यामुळे वडकलचा अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारचा म्हणजे सोयीस्कर प्रवास झालेला आहे. पूर्वी कसं सगळ्या गाड्या वडकलमधून जायचा, एवढा अक्षरशः नाहक त्रास व्हायचा की 1-1.5 तास म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या तर म्हणजे वेटिंग म्हणजे रस्त्याला एवढी ट्रॅफिक लागायची. तर हा बायपास झाल्यामुळे तेवढा हा त्रास वाचलेला आहे. आणि हा थेट डायरेक्ट आपल्याला वडकलच्या बाहेरून घेऊन जातो. मंडळी बघा, फायनली आपण म्हणजे गोवा महामार्ग सोडलेला आहे आणि आपण आपल्या गावच्या रस्त्याला आपण आता निघालेलो आहोत. तर आम्ही म्हणजे माझं गाव रोला मांदाड असं आहे. तर आम्ही म्हणजे रोह्यातून जातो. रोहा मार्गे आम्ही आमच्या गावाला जातो. तर मंडळी बघा, नागुटणे याच्यातून राईट मारून आम्ही आता नागुटणा रोहा जो रोड आहे म्हणजे छोटा रोड आहे 90 फीटचा, त्या रस्त्याला आता आम्ही आहोत. म्हणजे हा गावागावातून रस्ता जातो. तर गोवा मार्ग फायनली आम्ही सोडलेला आहे आणि आम्ही नागुटणा रस्त्याने रोहापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. कारण का नागुटणा, रोहा, खाजनी, मांदाड आणि कुडारोला असा आमचा प्रवास आता होणार आहे. तर हा प्रवास बघत राहा. तर आता आपण कुठे, तर नागुटण्याचा जी रोह्याची जी घाट आहे, चढण आहे, त्या घाटेमध्ये आपण आहोत. बघा, हा आपला प्रवास असा होणार आहे. तर आम्ही दरवेळेला मी जरी बाईक घेऊन जरी आलो तरी याच रोह्याच्या रस्त्याने मी गाव म्हणजे जातो. तर त्या रस्त्याला आता आपण म्हणजे नागुटणा ते रोहा जो घाट आहे त्या रस्त्याला. आणि ह्या घाटात म्हणजे अतिशय म्हणजे पावसाळी जर यायचं झालं तर पूर्ण हिरवगार हा परिसर दिसतो. आणि कसं आहे, धबधबे सुद्धा या ठिकाणी आहेत. म्हणजे माकडं वानर सुद्धा रस्त्यावर येतात. खरोखर पावसाळ्यात हा घाट बघण्यासारखा असतो. तर मी याच्या अगोदर सुद्धा जेव्हा बाईक राईड केली होती तेव्हा ह्या घाटाचा व्हिडिओ टाकला होता. आता थोडंसं म्हणजे 9-9:15चा हा टाइम झाल्यामुळे थोडंसं धुकं सुद्धा गेलं नाही. तर हा पूर्ण रस्ता धुक्याने भरलेला असतो. तर बघा,
हा पूर्ण घाट आहे. हा घाट डायरेक्ट उतरतो तो रोह्यामध्ये. रोह्याची पटरी आहे, म्हणजे रोहा स्टेशनच्या अगोदर हा घाट उतरतो. तर बघत राहा प्रवास, कारण का पावसाळ्यात सुद्धा मी या घाटाचं म्हणजे एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवली होती, व्हिडिओ सुद्धा बनवली होती. तर बघा, हा आपण तो घाट नागोठणा ते रोहा असा घाट आहे, तो आपण चढतोय आता या ठिकाणी. तर आपला म्हणजे गोवा महामार्ग नागोठण्याच्या इथेच आपण सोडून आपण गावच्या दिशेने प्रवास करतोय आता. तर मित्रांनो बघा, आपण रोहा स्टेशनच्या अगोदर पोहोचलेलो आहोत आणि हे फाटक आहे. ट्रेन येते बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. म्हणजे ट्रेन येण्यापूर्वी हा फाटक बंद केला जातो आणि याच्यानंतर आपण रोहा सिटीमध्ये पोहोचणार आहोत, म्हणजे रोहा शहरामध्ये पोहोचणार आहोत. तर फायनली मित्रांनो आपण रोहा सिटीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि ही रोह्याची कुंडलिका नदी. तर बघा, ही पावसाळी एवढी नदी फुल भरून जाते की हा ब्रिज पर्यंत पाणी येतो. धोक्याची म्हणजे आता मागे पाऊस पडला त्यावेळेला पण पूर्ण धोक्याची पातळी या नदीने ओलांडली होती. आणि आता आपल्याला समोर दिसतोय तो रोहा शहर. बघा या ठिकाणी रोहा, आपली लालपरी आताच इथून गेली. तर हे आहे संपूर्ण रोहा शहर. तर बघा या ठिकाणी बघायला भेटतो आपल्याला रोहा शहर. तर ही आहे रोहा सिटी. बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे. आता म्हणजे सोयीस्कर प्रवास झालाय. आमच्या गावातील जर लोक यायची झाली तर रोहा ट्रेनने म्हणजे दिवा रोहा मेमो जी ट्रेन आहे त्याने येतात या ठिकाणी आणि इथून मग टेम्पो किंवा रिक्षा करून डायरेक्ट गावाला जातात. म्हणजे सोयीस्कर प्रवास झालेला आहे इथून आमच्या इथून. म्हणजे रोह्यातून जर बघायला गेलो तर 25 ते 30 किलोमीटरचं अंतर आहे माझं गावाचं. तर आता इथून आपण 1 तासात गावाला पोहोचणार आहोत. तर हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. हे भाजी मार्केट आहे रोह्याचं, कारण का इथून आम्ही थोडंसं भाजी करायचं होतं, घ्यायची होती. तर म्हटलं भाजी घेऊनच जाऊ. आणि समोर जो आपल्याला दिसतोय तो मच्छी मार्केट. कधी वेळ भेटला तर नक्कीच रोह्याचं भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट वर व्हिडिओ बनवेल. तर मंडळी बघा, इथे चिंचवाली बसले. तर आम्ही सुद्धा आणि आता आपला प्रवास सुरू झालाय तो गावच्या दिशेने. तर ही समोर जी आपल्याला खाडी दिसते ती खाजनी, मांदाड खाजनी. ह्यावर सुद्धा मला एक व्हिडिओ बनवायचा आहे. मांदाडचं म्हणजे एक सनसेट पॉइंट आहे हे, कारण का संध्याकाळी जर ह्या ब्रिजवर जर आपण आलो तर या ठिकाणी सूर्यास्त होताना आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतो आणि एवढी गर्दी असते की लोक या ठिकाणी फोटोशूट साठी भरपूर येतात. तर हा जो आता ब्रिज येणार आहे तो सनसेट पॉइंट साठी एकदम खास आहे. म्हणजे मांदाड खाजनी, म्हणजे हा खाजनीचा ब्रिज झाला आणि मग म्हणजे जो रोहा आणि तला जो भाग विखुरलेला होता तो कनेक्ट झाला. त्याच्यानंतर मग श्रीवर्धन, म्हणजे श्रीवर्धन मसला या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे सोयीस्कर रस्ता झाला. म्हणजे जो लॉंग टर्न होणार होता तो शॉर्टकट ह्या ब्रिज मुळे झाला. तर बघा समोरच आपल्याला आता ब्रिज येतोय. आपण आता खाजनीला पोहोचलेलो आहोत. तर ह्याच ब्रिजने तला, मसला, श्रीवर्धन याला कनेक्ट केलं. आणि हा ब्रिज म्हणजे तला तालुक्यात म्हणायला गेलो तर तलगड, कुडालेणी आणि हा ब्रिज हे 3 पॉइंट एवढे फेमस आहेत की ह्या ब्रिजची खासियत सांगायला गेलो तर तला, मसला, श्रीवर्धन ह्या
तालुक्यानं तर जोडला गेलेलाच आहे, परंतु या ठिकाणी सनशाईट म्हणजे संध्याकाळी सूर्यास्त या ठिकाणी होतो ना, तो बघण्यासारखा असतो. बरेचसे पर्यटक संध्याकाळच्या रस्त्याने जर जात असतील ते या ठिकाणी थांबतात, फोटोशूट वगैरे करतात. परत या ठिकाणी मच्छीमारी सुद्धा म्हणजे गल वगैरे टाकून या ठिकाणी मच्छीमारी सुद्धा करतात. म्हणजे इथे फोटोशूट करण्यासाठी अतिशय चांगलं हे ब्रिजचं हे आहे. तर बघा, ही आहे मांदाड पोलीस चौकी, म्हणजे आमच्या गावांचं रक्षण करणारी म्हणजे चेकपोस्ट आहे. तर मांदाड पासून आता आपण कुड्याला पोहोचणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आपण आता कुडा म्हणजे कुड्याच्या भागात आलो आपण. तर बघा, ही म्हणजे ही चढण आहे मांदाडची, त्याला आम्ही चढण आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नजारा दाखवतो. आपण चढणीवर थांबलेलो आहोत या ठिकाणी बघा. तर अशा रीतीने आपला प्रवास सुरूच आहे कंटिन्यू. तर बघा, आपण नवी मुंबई पासून प्रवासाला सुरुवात केली. या ठिकाणी आपण आता म्हणजे आपण कुंभारवाड्याला म्हणजे आधीचा गाव कुड्याच्या अगोदर कुंभारवाडा येतो, कुडे कुंभारवाडा, त्याच्यानंतर कुडा, त्याच्यानंतर मग माझं गाव. तर बघा, या ठिकाणी आपण आता कुड्याला पोहोचलेलो आहोत. तुम्हाला म्हणजे एकंदरीत हा प्रवास अगदी सुखाचाच आहे, सुखरूपच झालेला आहे इथपर्यंत प्रवास. आणि आता थोड्याच वेळात म्हणजे जी गावची ओढ लागलेली असते प्रत्येकाला, खरोखरच या गजबजलेल्या शहरातून कुठेतरी थकून जातो आपण आणि मग गावची लगेच आठवण काढली का मग गावाला जायची तळमळ सुरू होते. तर बघा, हे बापदेवाचं मंदिर आहे कुड्याचं. तर इथे सुद्धा येता जाताना दर्शन घ्यायचं असतं. कधीतरी वेळ भेटला तर नक्कीच या गावाच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवेल, कारण का कुडा लेणीचा मला कधीपासून व्हिडिओ बनवायचा आहे. त्यामध्ये हे बापदेवाचं मंदिराचं दृश्य नक्कीच टाकेल. ही आपल्याला कुडा गावाची कमानी लागते. बघा, या ठिकाणी हे कुडे गाव आहे, त्याच्यानंतर मग माझं गाव येतो. तर मित्रांनो, फायनली आपण गावची शिवा ओलांडलेली आहे आणि जे डोंगरात दिसतंय ते डोंगर दिसतोय समोरचं, त्या ठिकाणी माझं त्या डोंगराच्या कुशीत छोटस निसर्ग संपन्न असलेलं गाव लपलेलं आहे. आणि आपण फायनली आता आपण थोड्याच वेळात आपल्या गावात पोहोचू. तर बघा, खाडी क्रॉस करून आता आपल्याला समोरच म्हणजे माझ्या गावची सुंदर अशी छानशी कमानी दिसेल. त्याच्यात आपण क्रॉस करून म्हणजे गावची वेशी ओलांडून आपण गावामध्ये प्रवेश करणार आहोत. तर बघा, समोरच म्हणजे कॅमेऱ्याची लेन्स एवढी खास नसल्यामुळे आपल्याला ती छोटीशी दिसते, परंतु बघा, या ठिकाणी आपल्या गावची कमानी दिसते. तर फायनली आपण आपल्या गावात प्रवेश करतोय. तर बघा, सुंदर अशी कमानी आहे माझ्या गावाला आणि डोंगराच्या कुशीत निसर्ग संपन्न असं माझं छोटस गाव आहे. तर बघा, या ठिकाणी गावची थोडी थोडी झलक आपल्याला पाहायला भेटते. तर फायनली आपण प्रवास आपला गावच्या ठिकाणी सुखरूप झालेला आहे. ही शाळा माझी. तर बघा, आपण होलीवरच्या परिसरामध्ये पोहोचलो. हे माझं एक छोटस सुंदर निसर्ग संपन्न असलेलं गाव. होजू, गावाला पोचलीस ना? आंघोळ्या करायच्या आहेत. अय, आंघोळ्याच्या आहेत. डॉगी बघ इकडं. हा बघ, डॉगी डॉगी आहे ना? आई काय फोनवर बिझी आहे. फोनवर बोललो बिझी आहे आई. इथे बघ, वांद्र आलेत, बघायचे आहेत. चल तिकडं पुढं पुढं चल. तुला गावाला खेळायलाच आवडतं ना, पुढं पुढं चल. कारण का इथे वरती आता घरामध्ये वरती वांद्र गेली. हा बघ, हे बघ, हे बघ, हा बघ कसा लटकलाय बघ. तो बघ, हा बघ, हा बघ वरती बघ. तो बघ, तो गेला आत, होय ना? तो बघ, तो बघ, तो बघ, तुला बघताय बघ. कालू खाय त्याच्यामुळे दिसा नाही. तो बघ, तो बघ, आत गेला, लटकलाय. तो बघ ना, माकड बघ ना, माकड बघ. आई येते. हे बघ, या घरात गेले दात. तर मंडळी बघा, गावचं वातावरण
आपल्या गावातली एस टी आली, लालपरी, प्रत्येक गावाला जोडणारी, कोकणातील शान आणि गावागावाला जोडणारी ही कोकणची लालपरी. हा ना ओजू, गावात एस टी आली. 11ची 11:30ची एस टी लेट झाली, 12 वाजता आली. आणि आपले शांत गाव. ओजू, शांत गाव बघ. हे आपलं मंदिर. आता या मंदिराला रंगाला कलर काम करणार आहेत. हे मंदिर आहे आपलं. हा, खेळ 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 खेळ. आहे आमचं पूर्ण खोलीचा परिसर. आणि एस टी नुकतीच आले बघा. लालपरी गेलेली आहे. गेली एस टी. मजा येते काय? चल नाऊ नाऊ करू वगैरे, फ्रेश हो. प्रांशूचा घर बंद आता. प्रांशू नाही बघ, हा ना. हा, आपण एकटेच आलोय. हा, नवीन घर बनताय ना आपला. तुला पाहिजे ना. हा, चल फ्रेश हो चल. तर मंडळी बघा, 12 वाजले. सकाळी निघालो होतो 7:30 नंतर आमचा हा प्रवास सुरू झाला. तर गावी येता येता 12 वाजले. थोडं सोबा वगैरे फिरलो आम्ही. तर ठीक आहे, गावी पोचलो. सुखरूप प्रवास झाला. अतिशय म्हणजे सुखदायक आणि आनंदाचा प्रवास होता. सुखरूप घरी पोचलो. तर मंडळी, हा आजचा व्हिडिओ फक्त प्रवासाचाच होता. याच ठिकाणी थांबतो. गावी आलो आहे, तर नक्कीच गावच्या संदर्भात व्हिडिओ बनवेल. आपल्या चॅनलवर सुद्धा टाकेल, ते सुद्धा पहा. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर मंडळी याच ठिकाणी थांबतो. टाटा, बाय बाय.